विश्वासात नसलेल्या जोडीदाराला जिंकणे, हाऊ टू विन ॲन अनसेव्ड स्पाऊस, हा आजचा आपला विषय आहे. आणि हे सर्व संदेश पेत्राच्या पहिल्या पत्रावर आधारित आहेत. आणि या संदेश मालिकेचं नाव आहे फेथ अंडर फायर, विश्वासाची अग्निपरीक्षा. आणि आजचा शास्त्रभाग आहे 1 पेत्र 3 आणि वचनं 1 ते 7, 1 Peter 3, 1-7. बऱ्याच वेळेस असं होतं की लग्न झाल्यानंतर काही लोक देवाकडे येतात, पती किंवा पत्नी, आणि मग एक जो जोडीदार असतो त्याच्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. आणि अशा वेळेस ज्यावेळेस पत्नी विश्वासात आहे पण पती विश्वासात आलेला नाही, अशा वेळेस काय करावं हे ह्या शास्त्रभागात सांगितलेलं आहे. आता पवित्र शास्त्रात असं सांगितलं की विश्वासाऱ्याने म्हणजे आपण देवाच्या लोकांनी आपली साक्ष 4 प्रकारे 4 ठिकाणी उमटवली पाहिजे, की जेणेकरून प्रभू येशूने सांगितलं की तुम्ही माझे शिक्षक व्हाल, साक्ष द्याल नाही तर साक्ष व्हाल. आणि 4 ठिकाणी आपण त्याचे साक्ष होत असतो. पहिली गोष्ट आपल्या समाजात, ज्या सोसायटीत ज्या समाजात आपण राहतो. दुसरी गोष्ट कामाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपण काम करतो, व्यवसाय करतो, कामावर आपल्यासोबत असलेल्या कलीज किंवा आपल्या सोबत्यांमध्ये. तिसरी गोष्ट कुटुंबामध्ये आपली साक्ष असली पाहिजे. आणि चौथी गोष्ट मंडळीत किंवा चर्चमध्ये. या 4 क्षेत्रामध्ये आपली साक्ष ही महत्त्वाची असते. आणि हेच पेत्राने सांगितलेलं आहे. समाजातील साक्ष 2 अध्याय 13 ते 17, कामाच्या ठिकाणीची साक्ष 3 अध्याय 18 ते 25, कुटुंबातील साक्ष जे आज आपण पाहू वचनं 1 ते 7, आणि मंडळीतील साक्ष वचनं 8 आणि 9. आणि प्रभावशाली साक्षीदार किंवा इफेक्टिव्ह विटनेसेस सुवार्तेचे होण्यासाठी हे गरजेचं आहे. आपण ह्या 4ही ठिकाणी साक्ष होणं का गरजेचं आहे? कारण त्याद्वारे आपण प्रभावशाली साक्षीदार होतो. जो विश्वास आपला आहे, जो दैव आपला आहे, त्याने आपल्या जीवनात काय केलेलं आहे, तो काय करू शकतो हे आपण प्रभावशालीपणे सांगतो. आणि दुसरी गोष्ट हे वचन 9 सांगितलेलं आहे. आणि वचनं 12 ते 15 की जे विरोध करणारे आहेत, टीका करणारे आहेत, त्यांचं तोंड बंद व्हावं म्हणून. जे चुकीचे खोटे आरोप आपल्याला लावून, दोषारोप लावून आपल्याला निराश करतात, आपलं खच्चीकरण करतात, त्यांच्यासाठी वचनं 12 ते 15. आणि आज आपण पाहू की कुटुंबामध्ये आपली साक्ष आपण कशी राखू शकतो. विशेष करून जर पती विश्वासात नसेल तर. आणि बरेच वेळेस मला फोन येतात, मेसेजेस येतात, आणि बरेचशा जे विश्वासार्ह आहेत त्याच्यामध्ये आपण पाहतो की बऱ्याचशा मंडळामध्ये स्त्रिया विश्वासात आलेल्या आहेत विधर्म्यातून लग्न झाल्यानंतर, परंतु पती वळलेले नाहीत. मग अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्या, तारण न झालेल्या पतींना कसं जिंकू शकता? कशा रीतीने तुम्ही उत्तम साक्ष त्यांच्यापुढे होऊ शकता? हेच पेत्राने या पहिल्या 7 वचनात सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये पतीची जबाबदारी आणि पत्नीची जबाबदारी, विशेष करून पत्नी जर विश्वास ठेवणारी असेल, बिलीवर असेल तर. आता हे पहिले 6 वचनं 3ऱ्या अध्यायातले पत्नीला उद्देशून आहे, आणि एकच वचन पतीला उद्देशून आहे. किती विशेष आहे ना का? कारण त्या काळातल्या रोमन ग्रीक संस्कृतीमध्ये, कल्चरमध्ये स्त्रियांना अतिशय खालचं दुय्यम स्थान होतं. त्यांना कोणतंही समाजात स्थान असं नव्हतं. आणि म्हणून अशा वेळेस जर स्त्री ख्रिस्ताकडे वळली तर तिला कुटुंबात आणि समाजात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असते. आणि आजही तसंच आहे नाही काय? आपल्याही संस्कृतीमध्ये, आपल्याही देशामध्ये जर विधर्म्यातून प्रभू येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर समाजाकडून, विश्वास न ठेवणाऱ्यांकडून आपल्याला अनेक समस्यांना, स्त्रियांना तोंड द्यावं लागतं. पण म्हणून 6 वचनं त्या स्त्रियांबद्दल आहे, पत्नींबद्दल आहे, की ज्या बिलीवर आहेत, विश्वासणारे आहेत, पण त्यांचे पती विश्वासात नाहीत. आज जर ते तुम्ही असाल तर हा संदेश तुमच्यासाठी आहे. पहिला पॉईंट, पत्नीची जबाबदारी, द वाईफ्स रिस्पॉन्सिबिलिटी, वचन 1 ते 6. आता आपण
3 अध्यायाचं वचनं 1 ते 6 जरा वाचूया. 1 पेत्र 3 वचनं 1 ते 6. तसेच स्त्रियांना, तसेच म्हणजे ह्याच्यापूर्वी जे त्याने सांगितलेलं आहे की कामाच्या ठिकाणी चाकराने किंवा नोकराने किंवा एम्प्लॉयर्सनी आपल्या अधिकाऱ्यांच्या अधीन राहा. त्याच्या अगोदर सांगितलेलं आहे की जी सत्ताचे अधिकार गव्हर्नमेंट त्यांच्या अधीन राहा. ही देवाची ऑर्डर आहे, हा देवाचा नियम आहे, देवाचं वचन आहे. आणि म्हणून तो म्हणतो पहिल्या वचनात, तसेच स्त्रियांनो तुम्हीही आपापल्या पतीच्या अधीन असा. आणि स्त्रियांनो म्हणजे जनरल नाही, तर ज्या विश्वासात आलेल्या स्त्रिया आहेत, प्रभूश्वर विश्वास ठेवणाऱ्या झालेल्या आहेत, त्यांना तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा, यासाठी की कोणी वचनाला अमान्य असले तरी तुमचे भिडस्तपणाचे निर्मळ वर्तन पाहून ते वचना वाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे. म्हणजे काय की जरी एखादा पती विश्वास न ठेवणारा असला तरी तुमचं जे वर्तन आहे, वागणूक आहे, तो म्हणतो भिडस्तपणाची वागणूक पाहून वचनाशिवाय किंवा वचनाशिवाय म्हणजे शब्दाशिवाय, म्हणजे तुम्ही सारखं मागं न लागता की चर्चला या, बायबल वाचा, प्रेयर करा, असं मागं न लागता वचनाशिवाय तुमची वागणूक, तुमचं वर्तन पाहून ते जिंकले जाऊ शकतं. पण बरेच वेळेस असं आढळून येतं की स्त्रिया अशा पतींच्या मागे लागतात, कटकट करतात, आणि मग काय होतं, अजून कटकटी होतात. तुम्ही चर्चला येत नाही, तुम्ही शास्त्र वाचत नाही, तुम्ही हे करत नाही, तुम्ही असं करता, तुम्ही तसं करता. पण या ठिकाणी सांगितलेलं आहे की वचनाशिवाय किंवा शब्दाशिवाय वर्तन पाहून ते इम्प्रेस होऊ शकतात आणि देव त्याच्या आत्म्याने त्यांच्या जीवनात कार्य करू शकतो. आमेन. आता ह्याच अनुषंगाने आता 3रं वचन, पण 3ऱ्या वचनात जाण्याच्या अगोदर आपण करिंथीकरास पहिले पत्राच्या 7व्या अध्यायातसुद्धा हाच विषय आहे. आणि म्हणून पावलाने करिंथीकरांना काय लिहिलं, आता हे पेत्राने लिहिलं, पण पावलाने याविषयी काय लिहिलं आपण पाहू. करिंथीकरास पहिले पत्राचा 7वा अध्याय आणि याचं 13 वचन. आता 7वा अध्याय पहिले करिंथचा विवाहाविषय, विवाह, सुटपत्र, पुनर्विवाह. आणि म्हणून तुम्हाला जर याविषयीचे प्रश्न असतील तर पहिले करिंथ 7वा अध्याय व्यवस्थित वाचा. पहिले करिंथ 7 आणि वचन 13 या ठिकाणी पाऊल काय लिहितो बघा. आणि ज्या स्त्रीचा पती ख्रिस्तीतर किंवा ख्रिस्तावर विश्वास न ठेवणार असून तिच्याजवळ राहायला राजी असेल त्याला तिने सोडू नये. म्हणजे जर ते विश्वासात येत नाही, ते जर मानत नाहीत, ऐकत नाही, मग डिवोर्स घ्यायचा का, सोडून द्यायचा का? नाही. जर त्यांची इच्छा असेल राहायची तर राहू द्यावं, तर सुपुत्र घेण्याची गरज नाही, असंच सांगितलेलं आहे. वचन 14, कारण पत्नीच्याद्वारे ख्रिस्तीतर पती पवित्र झाला आहे आणि ख्रिस्ती पतीच्याद्वारे ख्रिस्तीतर पत्नी पवित्र झाली आहे. पवित्र या शब्दाचा अर्थ वेगळे केलेले, देवासाठी वेगळे केलेले. आणि मग पुढे तो म्हणतो, असे नसते तर तुमची मुले बाळे अशुद्ध असतील, परंतु आता ते पवित्र झालेले आहे. म्हणजे काय की विश्वासार्ह पती किंवा पत्नी जर असेल तर त्या व्यक्तीच्या द्वारे दुसरी व्यक्ती, विश्वास न ठेवणारी पती किंवा पत्नी ही आशीर्वादित होत असते. मुलं बाळं आशीर्वादित होत असतात, या ठिकाणी सांगितलेलं आहे. नंतर रोम 15 वचन आपण वाचलं, वचन 15, तथापि जर ख्रिस्तीतर व्यक्ती वेगळी होऊ पाहते, परंतु त्यांना जर पटत नाही, त्यांनी जर सांगितलं की आपण वेगळं होऊ, राहायचं नाही आहे, तर त्यावेळेस काय करायचं. तथापि ख्रिस्तीतर व्यक्ती वेगळी होऊ पाहते तर ती वेगळी हो. अशा प्रसंगी भाऊ किंवा बहीण बांधलेली नाही. आणि मग पुढं लिहिलेलं आहे की देवाने आपल्याला शांतीत राहण्याकरता पाचारण केलेले आहे. तर त्यांची इच्छा नसेल, त्यांना जर ह्या देवाची भक्ती करायची नसेल, ते म्हणत असेल की आपण सुटपत्र घेऊ, मला राहायचं नाही, वेगळं व्हायचं, तर अशा वेळेस सुटपत्र घेऊ शकता, वेगळं होऊ शकतात. पण जर विश्वास न ठेवणाऱ्या व्यक्तीची इच्छा आहे राहावं, तर मग विश्वास धरणाऱ्या पत्नीने किंवा पतीने सोडू नये, हे अगदी स्पष्ट आहे. आता रोमकरांना पाऊल काय लिहितो जरा ऐकू. रोमकरास पत्र याचा 7वा अध्याय, हाच विषय. रोमकरा 7 वचनं 2 आणि 3.
पती जिवंत आहे तोपर्यंत त्याची विवाहित स्त्री नियमशास्त्राने त्याला बांधलेली असते, पण पती मरण पावल्यावर ती पतिबंधनातून तिची सुटका होते. म्हणजे सूटपत्र देवाच्या लोकांनी विश्वासाने कधी घ्यायचं? जोडीदार मरण पावल्यानंतर. दुसरी गोष्ट, जर जोडीदार वेगळा होऊ पाहत असेल तर हे दोनच कारणं नव्या करारात सांगितले की ज्यावेळी डिवोर्स किंवा सूटपत्र घेऊ शकतात, इतर कारणासाठी नाही. वचन 3, म्हणून पती जिवंत असताना ती परपुरुषाची झाली तर तिला व्यभिचारिणी म्हणतील, पण पती मरण पावल्यावर ती त्या बंधनातून मुक्त होते. नंतर ती दुसऱ्या पुरुषाची पत्नी झाली असताही व्यभिचारिणी होत नाही. म्हणून पहिला पॉईंट, पत्नीची जबाबदारी काय आहे की जरी पती विश्वासात नाही पण ते राहायला तयार आहे तर त्यांच्यासोबत राहा. दुसरी गोष्ट, सारखं सांगून मागे न लागता वचनाशिवाय तुमच्या वागणुकीने, वर्तनाने, वागण्याने तुम्ही त्यांचे मन जिंकू शकता. आणि मग आणखी काय लिहिलं आहे बघा, पहिले पेत्र याचा 3रा अध्याय. स्त्रियांनो, तुम्ही आपल्या पतीच्या अधीन असा. अधीन हा शब्द अंडरलाईन करा, सबमिट. आता हे या विषयात 3ऱ्या अध्यायात तो सबमिशन सांगतो. आधी सत्ता अधिकाऱ्यांना म्हणजे गव्हर्नमेंटला. दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी आपण काम करतो आपल्यावर जे अधिकारी आहेत त्यांना. आणि तिसरी गोष्ट, कुटुंबामध्ये तो म्हणतो की तुम्ही पतीच्या अधीन असा, यासाठी की सबमिशन आणि विश्वासू राहणं. पत्नीची जबाबदारी काय आहे? अधीन राहणे आणि विश्वासू राहणे, जरी ती विश्वास ठेवणारी नसली तरीही. कारण का? कारण देवाचं वचन तसं सांगतं म्हणून. प्रत्येक पॉईंटला विरोध करायचा, प्रत्येक पॉईंटला नावं ठेवायचं हे शास्त्रात सांगितलेलं नाही आहे. अशाने ते वळणार नाही आहेत. त्यात सांगितलं की तुमचं भिडस्तपणाचं वर्तन पाहून त्यांचे मन तुम्ही जिंकू शकता. आमेन. तिसरी जबाबदारी काय? तर पहिली जबाबदारी पतीच्या अधीन राहणे. दुसरी जबाबदारी विश्वासू राहणे, सोडून न देणे. जर ते राहत असतील तर राहू द्या. आणि तिसरी जबाबदारी 3ऱ्या वचनात सांगितलं की तुमची शोभा केवळ केसांचे गोपणे. केवळ हा शब्द तिथं मिस झालेला आहे, कारण ओरिजिनल ग्रीक भाषेमध्ये तिथं हा शब्द आहे की तुमची शोभा केसांचे गुंफणे, म्हणजे हेअरस्टाईल, सोन्याचे दागिने घालणे किंवा उंची पोशाख करणे यात बाहेरून दिसणारी नसावी. आता ह्या वचनावर बरंचसा वाद आहे. बरेचसे चर्च वेगवेगळ्या मतं व्यक्त करतात आणि काही चर्च तर इथपर्यंत गेलेले आहेत एक्स्ट्रीम की दागिनेच घालायचे नाही. आणि ते कुशाल चर्चला येताना दागिने घालत नाहीत. पण इथं दागिने घालू नका असं सांगितलेलं नाही आहे. ऐकून घ्या. इथं पेत्र लिहितो तुमची शोभा केवळ है ना केसांचे गुंफणे, दागिने घालणे किंवा उंचे पोशाख किंवा कपडे घालणे ह्यात बाहेरून नसावी. केवळ फक्त बाहेरील आपण कसं आपली हेअरस्टाईल, तुमचं मेकअप, हेअरस्टाईल, कपडे एवढीच शोभा नसावी. म्हणजे काय ते करायचं नाही असं नाही, पण तेवढंच नसावं असं पेत्राला म्हणायचं आहे. किती जणांना समजलं. पण याचा गैरसमज करून काही चर्चचे डॉक्ट्रिन अशी झालेली की दागिने अजिबात घालायचे नाही. तसं शास्त्रात शिकवलेलं नाही. तर वचन 4, जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे त्याची म्हणजे अंतःकरणाची गुप्त मनुष्याची अविनाशी शोभा असावी. म्हणजे तुमचं मन, तुमचं अंतःकरण हे सुशोभित करा. जसं बाहेरून आपण स्वतःला सुशोभित करतो, जसं बाहेरून तो म्हणतो स्त्रियांना की तुम्ही नटता, तसं आतून देखील स्वतःला सुशोभित करा. तुमचे विचार, तुमचं बोलणं, तुमचे प्रवृत्ती, तुमचे ॲटिट्यूड, आतील गोष्टी ज्या बाहेर दिसत नाही पण त्याचे परिणाम दिसतात तोंड उघडल्यानंतर, नाही का. पण तोपर्यंत आपल्याला वाटतं की किती छान, किती सुसंस्कृत बाई आहे, विश्वासार्ह बिलीवर आहे. परंतु आतमध्ये काय आहे हे तोंड उघडल्यानंतर कळतं. म्हणून पाऊल म्हणतो की जसं बाहेरून तुम्ही स्वतःला शोभवता तसं आतून सुद्धा सजवा. म्हणजे
तिसरी जबाबदारी स्त्रीची काय आहे की मॉडेस्टी किंवा सभ्य राहणीमान. याचा अर्थ असा नाही की मेकअप करू नये किंवा भारी कपडे घालू नये किंवा हेअरस्टाईल करू नये असं नाही आहे, पण तो म्हणतो की ते असलं तर त्याच्याबरोबर आतलं देखील शोभा असावी, एवढंच त्याला म्हणायचं आहे. तर ही स्त्रियांची जबाबदारी. आणि मग तो सांगतो वचन 5 कारण याप्रमाणे पूर्वी देवावर आशा ठेवणाऱ्या पवित्र स्त्रियाही आपापल्या पतीच्या अधीन राहून आपणास शोभित असत. आणि आपल्याला माहिती आहे की अब्राहम, इसाक, याकोब वगैरे यांच्याकडे त्यांच्या त्या काळामध्ये शेअर मार्केट किंवा बँक बॅलन्स नव्हता, परंतु त्यांची प्रॉपर्टी, शेतं, मळे, जनावरं हे होतं आणि सोने चांदीचे दागिने होते. म्हणजे शास्त्र त्याच्या विरुद्ध नाही, पण पेत्र म्हणतो की पूर्वीच्या काळात जुन्या काळातल्या स्त्रिया देखील आपण पाहतो की त्या पतीच्या अधीन असत. बघा, त्या आपणास पतीच्या अधीन राहून आपणास शोभित असत. शोभित होत्या परंतु पतीच्या अधीन राहत होत्या. मला वाटलं कोणीतरी स्त्री आमेन म्हणतील, हरकत नाही, पण माझी प्रार्थना आहे की तुम्हाला कळावं की नुसतंच मेकअप नाही तर अधीन राहणं, सबमिशनसुद्धा गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही ख्रिस्ताच्या अधीन असाल तरच तुम्ही पतीच्या अधीन राहू शकता. जर ख्रिस्ताच्या अधीन नसाल तर तुम्ही कोणाच्याही अंडर राहू शकत नाही, माझ्याही अधीन राहू शकत नाही. पण जर ख्रिस्ताच्या अधीन असाल, तो जर तुमचा प्रभू झालेला असेल तर हे त्याचं वचन पाळून आपण एकमेकाच्या अधीन राहूया. ही विश्वासार्ह स्त्रीची जबाबदारी सांगितलेली आहे. वचन 6 आणि मग तो साराचं उदाहरण देतो. जशी सारा अब्रामाला धनी म्हणून किंवा मालक म्हणून त्याच्या आज्ञेत राहिली. आणि तुम्ही जर अब्रामाची स्टोरी जुन्या काळात वाचली तर कधीही साराने अब्रामाच्या निर्णयाला विरोध केला असं आपण वाचत नाही. हां, चुकीचा सल्ला दिला की मूल होत नाही म्हणून दासी कोण, परंतु ज्यावेळेस अब्राम सांगत होतं की देवाने मला इसाकाला अर्पण करायला सांगितलं, देवाने आपल्याला तिकडं जाय, तिने कधी अडवलं नाही. किती विशेष आहे. देवाच्या अधीन असलेल्या स्त्रिया इकडे बघा, कधीही विश्वासणाऱ्या पतीला अडवत नसतात, है ना, त्या अधीन राहतात. हीच त्यांची जबाबदारी आहे. तर म्हणून तो म्हणतो की सारा देखील अब्रामाला धनी म्हणून त्याच्या आज्ञेत राहिली. आणि आता ऐका, तुम्ही चांगले करीत राहिल्यास व कोणत्याही भयप्रद गोष्टीला न घाबरल्यास तुम्ही तिची मुले झाला आहात. अब्रामाचा विश्वासणाऱ्यांचा पिता आणि सारा मग कोण? विश्वासणाऱ्यांची माता. आणि आपण कोण? तुम्ही कोण? त्याचे पुत्र आणि कन्या. अशी ही लिंक आहे. समजतंय का? हालेलुया. तर पत्नीची जबाबदारी अधीन राहणे, विश्वासू राहणे आणि बाहेरून आणि अंतर देखील शोभिवंत करणे, स्वतःला सजविणे. आता 7व्या वचनात पतीची जबाबदारी. पतींनी काय करायचं? पतींनो तसेच तुम्हीही, बघा परत तो शब्द आहे तसेच. तसेच तुम्हीही आपल्या स्त्रियांबरोबर त्या अधिक नाजूक व्यक्ती आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा. पतींची जबाबदारी एकाच वचनात सांगितलेली आहे, पण ते एका वचनामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहे. म्हणून जे पती आहेत त्यांनी नीट ऐका. 3 रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ हजबंड्स. पहिलं की त्याने समजूतदारपणे, समंजसपणे वागायचं आहे, म्हणजे समजून घ्यायचं आहे. बरेच वेळेस पती असं म्हणतात, तुला समजत नाही, तुला कळत नाही. ह्याच्यावरून काय होतं की त्यांना मान देत नाही, आदर देत नाही. पण शास्त्र सांगतं पतींची पहिली जबाबदारी की स्त्रियांशी समजूतदारपणे, सुज्ञतेने सहवास ठेवा. पहिली गोष्ट, पहिली जबाबदारी समजूतदारपणा, समजून घेणं. आणि ते समजून घ्यायला अनेक वर्ष लागतात. एखाद्याचा स्वभाव, एखाद्याचे विचार. आणि आजकालच्या ह्याच्यात दोन्ही पती पत्नी कामाला असल्यामुळं थोडासाच वेळ मिळतो, म्हणून एकमेकांचे विचार
एकमेकांचे विचार जुळत नाही, त्यांच्या मनात काय माहीत नाही, आणि एकदम एक्सप्लोड होतात, एकदम स्फोट होतो आणि भांडण होतं. परंतु मॅरेज किंवा विवाह हे विचार जोडायला अनेक वर्ष लागतात. लग्न एक दिवसात होतं, मुलंही होतात, परंतु एकमेकाला समजायला अनेक वर्ष जातात. आणि तरी वयस्कर म्हातारे झाले तरीही आपण म्हणतो की त्यांचं त्यांच्या बायकोचं पटत नाही, तिचं त्यांच्या पतीशी पटत नाही. का? आणि याच्यावर ते म्हणतात की आम्ही बिलीवर आहोत, विश्वासार्ह आहोत. अशी कशी काय साक्ष? ही कोणती साक्ष? बघा, म्हणून या ठिकाणी कुटुंबात कसं वर्तन करायचं, कुटुंबात कशी साक्ष राहायची, पत्नीने आणि पतीने. पत्नीचं काम अधीन राहणं, स्वतःला शोभयंत करणं, विश्वासू राहणं आहे. आणि पतींनी काय, पहिली जबाबदारी आहे समजूतदारपणे, समंजसपणे त्यांना हँडल करणं. त्या अधिक नाजूक व्यक्ती आहेत किंवा पात्र आहेत म्हणून. आता पुरुषांपैकी स्त्रिया ह्या शरीराने अशक्त असतात, पुरुष स्ट्रॉंग असतात. मनाने स्त्री अशक्त असतात, त्यांना लवकर हसू येतं, लवकर रडू येतं, इमोशनल असतात. ते देवाने तसं घडवलेलं आहे, आलं लक्षात. म्हणून शास्त्र सांगतं की स्त्री हे अधिक नाजूक पात्र आहे म्हणून. म्हणजे बिलीवर पुरुषांनी हे ध्यानात ठेवायचं की ती पत्नी कशी जरी असली तरी वचन सांगतं की ती माझ्यापेक्षा नाजूक आहे, शरीराने, मनाने, भावनेने. म्हणून समजूतदारपणे घ्यायचं, म्हणजे रफ वागायचं नाही आहे, है ना. कठोर अंतकरणाने वागायचं आहे. तुला समजत नाही का हे असं झालं पाहिजे, त्याचे ऑर्डर सोडायची नाही आहे. चर्चमध्ये तर सर्वच चांगले बसतात, चांगले बोलतात, प्रेज द लॉर्ड म्हणतात, पण घरात काय होतं. म्हणून मी जेव्हा व्हिजिटिंग करतो तेव्हा सांगत नसतो, मी अचानक व्हिजिट करत असतो की आखो देखा हाल, वातावरण कसं आहे. आणि नुकतंच काहीतरी झालं असलं तर ते लगेच चेहऱ्यावर दिसून येते की नुकतंच भांडण झालेलं आहे, वातावरण तंग आहे, टाईट आहे. घरात साक्ष ही मेन आहे. चर्चमध्ये बाहेर तर कोणी पण आपण दाखवतो की आपण आशीर्वादित आहोत, आपण रिलॅक्स आहोत वगैरे वगैरे, पण घरात काय, घरात एकमेकांना कसं वागवतो परमेश्वर पाहतोय. ऐका, तर पहिली जबाबदारी समजूतदारपणा, समंजसपणा. दुसरी जबाबदारी कठोरपणा न करणे, अधिक नाजूक पात्र आहे समजून कठोर रीतीने न वागणे, भावना समजून घेणे. आणि ते समजून घ्यायला अनेक वर्ष लागतात, ते एका दिवसात, एका महिन्यात होत नाही. मॅरेज नीड्स टू बी वर्कड आउट. पतीचं काम फक्त कमवून आणणे, हे घे, मुलं सांभाळ, तसं नाही आहे. त्याच्यापेक्षा अधिक जबाबदारी आहे. पत्नीची जबाबदारी फक्त घर सांभाळते एवढंच नाही, तर विश्वास राहायची त्याच्यापेक्षा अधिक जबाबदारी आहे, असं शास्त्र शिकवतं. आणि तिसरी जी जबाबदारी पतीची आहे, 7वं वचन बघा, तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे सामायिक वतनदार आहात म्हणून त्यांना मान द्या. तिसरी जबाबदारी आहे मान देणं, रिस्पेक्ट करणं. क्वचितच पाहायला मिळतं की पती आपल्या पतीला आदर देतात, रिस्पेक्ट करतात. मी तर असं म्हणतो, आमच्या समोर जर, सेवकांसमोर जर ते म्हणतात की तुला समजत नाही, तर आमच्या व्यतिरिक्त पश्चात काय होत असेल, कसे शब्द, कशी वर्तणूक त्या पत्नीला मिळत असेल, नाही का. त्यांना मान द्या सांगितलं आहे, कारण ख्रिस्त येशूमध्ये स्त्री पुरुष हा भेद नाही आहे. ख्रिस्त येशूमध्ये इक्वल आहे. पत्नी पतीच्या अधीन राहिली म्हणजे कमी होत नाही, पती देवाच्या अधीन राहिलं, आपण एकमेकाच्या अधीन म्हणजे आपण आपली आयडेंटिटी, आपली ओळख गमावत नाही, पण उलट देवाचं आज्ञापालन करतो. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की अधीन राहणं म्हणजे मी काय कमीपणा घ्यायचा का, तसं नाही आहे. ही देवाचा नियम आहे. एकमेकाच्या अधीन राहा, देवाने नेमलेल्या सत्तांच्या अधीन राहा. पण ते कधी होतं माहिती आहे का, जेव्हा खरा पश्चाताप करून माणूस देवाच्या अधीन येतो तेव्हा. मला वाटलं कोणीतरी ऐकत आहे. खरा पश्चाताप करून खऱ्या मनाने देवाला शरण आल्यावरच आपण एकमेकाचं ऐकून घेऊ शकतो, एकमेकाच्या अधीन राहू शकतो. नाहीतर नाही, नाहीतर ते होत नाही.
नाही तर ते म्हणतात मग का बरं मीच नेहमी ऐकायचं, का बरं त्यांनी नाही ऐकायचं का, असं होतं. पण जे खऱ्या मनाने पश्चाताप करून ख्रिस्ताच्या अधीन आहेत ते त्याच्या वचनाच्या अधीन राहतात की मला त्यांचा स्वभाव आवडत नाही, मला काही गोष्टी पटत नाही, पण मी ख्रिस्ताच्या अधीन आहे, त्याचं वचन सांगतं म्हणून मी अधीन राहणार. अशा वेळेस कोणतं कारण नसतं. आणि तुम्हाला माहिती आहे की अशा वेळेस आपण सैतानाला वाव देत नाही. परंतु ज्या घरात नेहमी मतभेद, वाद, कटकटी, भांडणं, त्या ठिकाणी जसं एखादं जनावर मरण पावल्यानंतर कावळे किंवा इतर जनावर जमतात ते खाण्यासाठी, मोहळाच्या माश्या एका, तसं ज्या वेळेस एखाद्या घरात, एखाद्या जागेत नेहमी तणाव, नेहमी कटकटी, नेहमी भांडण तंटा असतो, त्या ठिकाणी दुरात्मे लगेच कॅप्चर करतात. लगेच त्यांना समजतं की त्या ठिकाणी आपण जाऊन अजून भांडणं लावून अजून पती पत्नीमध्ये हे करू शकतो. म्हणजे सैतानाला आमंत्रण आहे. म्हणजे हे फक्त देवाच्या अधीन राहणंच नाही, पण सैतानाला वाव न देणं पण आहे. पण जर नाही केलं तर आपण सैतानाला वाव देतो आणि मग अजून प्रॉब्लेम वाढतो. म्हणून हे लक्षात घ्या. तर तिसरी जबाबदारी पतींची काय आहे? त्यांना मान द्या. आणि का याचं कारण सांगितलं आहे की तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे सामायिक वतनदार आहात. इकडे बघा, पती पत्नी या नात्याने आपण वतनदार आहोत. आपल्याला एक वतन आहे. वतन असल्यावर आपण वतनदार होऊ शकतो, नाही का? पण ते जे वतन आहे, लग्न झाल्यानंतर ते वतन एकटे पती किंवा पत्नीला मिळत नाही. मग वतन म्हणजे जे देवाने नेमलेले आशीर्वाद, जे ह्या आयुष्यात नेमलेलं ते एवढं देण्यात ठेवा. ते एकट्याला मिळू शकत नाही आहे की मी उपास प्रार्थना करून मी मिळवणार, तिने नाही विश्वास ठेवला तरी, असं नाही. या ठिकाणी सांगितलं की तुम्ही पार्टनरशिपमध्ये ते जे वतन, जे देवाने तुमच्यासाठी या आयुष्यात ठेवलं आहे, ते त्याचे वाटेकरी तुम्ही दोघंजण आहात, एकटे नाही. आमेन. म्हणजे मला माझं वतन तिच्याशिवाय मिळू शकत नाही, तिला देवाने नेमलेलं वतन माझ्याशिवाय ती मिळू शकत नाही. हा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून याच्यासाठी एकमेकाशी एकमत होणं, एक विचार एका आत्म्यात येणं गरजेचं आहे. तो म्हणतो की जीवनरूपी कृपादानाची सामायिक वतनदार आहात. हे कृपेने त्याने हे वतन दिलेलं आहे, हे जीवन दिलेलं आहे. आणि ह्या जीवनात जे वतन आहे त्याचे आपण पार्टनरशिपमध्ये आहोत. किती विशेष आहे ना. एकाशिवाय दुसऱ्याला मिळू शकत नाही. म्हणून तुम्ही त्यांना मान द्या. आणि आणखी एक कारण, पतीने हे का करायचं, आणखी एक कारण जरा ऐका, म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येणार नाही. म्हणजे काय, पती पत्नीशी एकमेकात मतभेद असल्यावर प्रार्थनेला व्यत्यय येतो, अडखळून येऊ शकतो. हो, हेच सांगितले. पण बरेच वेळेस आपण ते दुर्लक्ष करतो. आपण म्हणतो सैतानाने अडवलं, आपण म्हणतो की तिचा स्वभाव तसा आहे, त्यांचा स्वभाव तसा आहे. आपण परिस्थितीला, लोकांना, इतरांना दोष देतो. पण आपण हे ध्यानात ठेवलं पाहिजे की हे जर आपण वचनाप्रमाणे पतीने जर केलं नाही तर त्यांच्या प्रार्थनेला तेच अडखळण होऊ शकतात. मला माहिती आहे अशा वेळेस कोणीही पती आमेन म्हणणार नाही, पण हे वचन आहे की ह्यासाठी की तुमच्या प्रार्थनेला व्यत्यय किंवा अडखळण येऊ नये. वाद झाल्यानंतर, मतभेद झाल्यानंतर एकत्र प्रार्थना होते का? नाही. काही जण तर कितीतरी दिवस एकमेकांशी बोलत नाही. आणि असं विश्वासावर अशी बिलीवर फॅमिली असते का? नाही. तुमचा राग सूर्यास्तापूर्वी मावळला पाहिजे. सैतानाला वाव नाही दिला पाहिजे, नाही तर तो अजून एकमेकात दूर करून एक दिवशी ती फॅमिली ब्रेक करतो. म्हणून पती आणि पत्नीने त्यांची जबाबदारी जर पार पाडली नाही तर त्यांच्या प्रार्थनेला तेच अडखळण ठरत असतात. पण म्हणून जर आपल्याला, जर तुम्हाला आणि मला कुटुंबात पती पत्नी या नात्याने जर उत्तम साक्ष व्हायचं असेल तर दोघांची जबाबदारी आहे. एका हाताने टाळे वाजत नाही. नेहमी एकाची चूक नसते, दोघांची असते.
पण जर देवाच्या अधीन ख्रिस्ताच्या अधीन असाल तर तुम्ही चूक कबूल कराल, समेट कराल आणि जीवनाची वाटचाल पुढे कराल. आज आपण इथेच थांबू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. आणि पेत्राच्या पहिल्या पत्राचा अभ्यास सुरू राहील. आणि तुम्ही जे यूट्यूबवर संदेश ऐकतात, कॉमेंट्स करतात, ज्या कुठून ज्या प्रदेशातून, राज्यातून किंवा देशातून तुम्ही पाहत आहात, त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. आपल्या प्रार्थना विनंत्या कळवा आणि हे वचन इतरांशी शेअर करा. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.